आढावा आपण घेऊया। सुरुवात करूया पावसासंबंधीच्या बातम्यांना। बीडमध्ये झालेल्या दमदार पावसाने बिंदुसरा पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो, गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं असून शनी मंदिर, पांचाळेश्वर मंदिर पाण्याखाली। बिंदुसरा नदीची खास ड्रोन दृश्य माझाच्या प्रेक्षकांसाठी। बीडच्या माजलगावमधील सांडस चिंचोली गावाला गेल्या 2 दिवसांपासून पुराच्या पाण्याचा वेढाव। धरणातून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। बीडमध्ये लुखंडा तलाव ओव्हरफ्लो, जवळपास 100हून अधिक पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी। सुशांत काशीद यांनी तलावाची खास ड्रोन दृश्य टिपली आहे। गेल्या 48 तासात बीडमध्ये पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं। हवामान विभागाकडून पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आज बीडमधील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। जालना शहरातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाने घरात पाणी शिरलं। 4 चाकी गाड्या देखील पाण्याखाली गेल्या। त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह ड्रोन दृश्य आपण पाहतोय। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या घराभोवती पाण्याचा विळखा। महानगरपालिका प्रशासनासोबत आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून भाग्यनगर भागात पाहणी। जालना शहरात अवघ्या 3 तासात 116 मिलीमीटर पावसाची नोंद। पहाटे 2 ते 5 दरम्यान सर्वाधिक पाऊस। रस्त्यावर, घरांमध्ये तसंच मुख्य मार्केटमध्ये पाणीच पाणी। हिंगोलीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाचं थैमान। वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यातील शेतीला या पावसाचा सर्वाधिक फटका। हिंगोलीमध्ये काल दुपारनंतर सेनगाव तालुक्यात जोरदार पाऊस। कवठा शिवारातील ओढ्याला पूर। पुरामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी मानवी साखळी करून बाहेर काढलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करंजखेडा महसूल मंडळात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू। पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असून त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये गोदावरी नदी प्रवाहित। गोवर्धन घाट इथली मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली। सिडको भागातील स्मशानभूमीचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन। परभणी जिल्ह्यात पावसामुळे लोअर दुधना प्रकल्पाचे 14 आणि येलदरी धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले। गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण, तर दुसरीकडे पूर्णा आणि दुधना नद्या तुडुंब भरून वाहत आहेत। अक्कलकोटमध्ये खैराट गावात अनेकांच्या घरात पाणीच पाणी। काही काळ गावाचा संपर्कही तुटला होता। नागरिकांकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण ओव्हरफ्लो, हे धरण ओव्हरफ्लो झाल्याची मनमोहक ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद। बार्शीतील अशोक कापसे यांनी ही टिपलेली ड्रोन दृश्य आपण पाहतोय। सोलापूरमधील रानमसले गावातील ओढा ओव्हरफ्लो झाल्यानं पूल पाण्याखाली। रानमसले खुनेश्वर पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। सोलापुरातील सीना नदी परिसरात पूरसदृश परिस्थिती। औराद संजवड पूल पूर्णतः पाण्याखाली। औराद परिसरातील गावांचा संपर्कही तुटला। उजनी धरणाचा विसर्ग 1,80,000 तर वीर धरणाचा 17,000वरून 3,000 इतका कमी केल्यानं पंढरपूरला पुराचा धोका कमी। मात्र चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील सगळी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात मागच्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं शेतींना तळ्याचं स्वरूप। अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी। कालच्या परिस्थितीनंतर आज पाणी ओसरण्यास सुरुवात। मराठवाड्यात संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट, तर बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेडला येलो अलर्ट, तर विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि यवतमाळला देखील येलो अलर्ट जारी। वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळच्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात बदल। जिल्ह्यामध्ये सर्वत्र दाट धुक्याची चादर। हिंगोली जिल्ह्यात सलग 4 दिवस जोरदार पावसाची हजेरी। अनेक भागांमध्ये पावसानं उसंत घेतली असून पावसानंतर आता वातावरणात दाट धुक्याची चादर पसरली आहे। मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीमुळे 15 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। मराठवाड्यात 99% तर 4 जिल्ह्यांमध्ये 100%वर शेतकऱ्यांचं नुकसान। अतिवृष्टीचा जोर कायम असल्यानं अनेक गावांसह शहरातील जनजीवनही विस्कळीत। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीला आज येलो अलर्ट, तर रायगड, पुणे, घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूरला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। वसई विरार परिसरात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू। सततच्या पावसामुळे परिसरातल्या सखल भागात पाणी साचलेल्या पाण्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना फटका बसलाय।
वसई विरार परिसरात पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचल्यानं शाळकरी मुलांना अडचणी. 17 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला. वर्षाअखेर कर्जाचा बोजा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज. पहिल्याच तिमाहीत 24,000 कोटींचं कर्ज सरकारनं घेतल्याचं वृत्त. भाजप आज मुंबईमध्ये महापालिका निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकणार. आज संध्याकाळी 5:30 वाजता वरळी डोममध्ये भाजपच्या विजय संकल्प मेळावा. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणानं प्रचाराचा नारळ फुटणार. मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस. 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षांवरील 1,33,335 जणांचे अर्ज तपासले. तपासाअंती 65 वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून लाभ घेतल्याचं उघड. राज्य सरकारच्या मित्रा या संस्थेच्या मानद सल्लागार पदावरती अनिश दमानियांची नियुक्ती. अनिश अंजली दमानियांचे पती, तर दमानिया कुटुंबाचं आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातलं कॉम्बिनेशन महत्त्वपूर्ण राहील. रोहित पवारांची खोचक पोस्ट. रोहित पवारांची पोस्ट खोचक आहे असं आपल्याला वाटत नाही. अंजली दमानियांची प्रतिक्रिया. आपल्याला तितकंसं वाईट वाटलं नाही, हे अपेक्षित होतं, दमानियांचं वक्तव्य. नागपूरमध्ये महात्मा फुले समता परिषदेचा गुरुवारी 18 सप्टेंबरला ओबीसी मेळावा आयोजित. या मेळाव्यामध्ये आरक्षणाविषयी मंत्री छगन भुजबळ मार्गदर्शन करतील. 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा. जिल्ह्यातील ओबीसीच्या सर्व जातींचे प्रतिनिधी या महामोर्चामध्ये सहभागी होणार. तर समाजाची भूमिका सरकारनं समजून घ्यावी, काँग्रेस आमदार अभिजित वंजारींची मागणी. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा. 151 जागांवर तयारी पूर्ण झाल्याची शहर अध्यक्ष विकास ठाकरेंची माहिती. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेसाठी निवड मंडळांची जिल्हानिहाय घोषणा. विकास ठाकरेंची माहिती. मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. रत्नाकर गुट्टे, राजू नवघरे, राजेश विटेकर आणि ठाकरे सेनेचे राहुल पाटील यांची मागणी. घोडबंदरवासियांनी वाहतूक कोंडीला कंटाळून घोडबंदर रस्त्यावरती रास्ता रोको केला. घोडबंदर मार्गावरील नागला बंदर इथे स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार. जेएनपीटीकडून येणारी अवजड वाहनं रात्री 12 वाजल्यानंतर सोडण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. दरम्यान वेळेचं बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार. पुणे शहरातल्या 6 रस्त्यांवर पे अँड पार्क करण्याचा महापालिकेचा विचार. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून हॉल्टिंग झोनची अंमलबजावणी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या जातील. पुण्यामध्ये उद्या संध्याकाळी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. 1000 ड्रोन्सनं आकाश उजळणार. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास भेट. पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मेस्सीनं स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली. सणासुदीच्या काळात भारतीयांनी स्वदेशी वस्तूंची खरेदी केल्यास नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत अमेरिका गुडघ्यावर येईल. स्वदेशी जागरण मंचाकडून विश्वास व्यक्त. स्वदेशी जागरण मंचाच्या पुढाकारानं देशभरातील व्यापारी संघटनांची 2 दिवसीय मंथन बैठक. सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांचं निधन. आज नवी दिल्लीहून पुण्यात राहत्या घरी पार्थिव आणण्यात येईल. दुपारी 1 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. अमरावतीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अनेक दिवसांपासून शस्त्रक्रिया बंद. रुग्णालयातील 65 डॉक्टरांचा संप. डॉक्टरांचा पगार थकीत असल्यानं संपाचं शस्त्र. नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. एप्रिल महिन्यात सर्वाधिक 50 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. गेल्या 8 महिन्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना 1,58,00,000 रुपयांचा मदत निधी वितरित. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात एकाची दगडानं ठेचून हत्या. मारेकरी मनोरुग्ण असून रुग्णालयात खाली झोपलेल्यांच्या डोक्यात दगड घातला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी दीपक म्हात्रे यांच्यावर भर रस्त्यात धारदार शस्त्रानं हल्ला सुपारी देऊन करण्यात आल्याचा नातेवाईकांचा आरोप. आणि यानंतर थेट जाऊया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतात.